आणि यानंतर सर्वसामान्यांच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 5 राज्यांच्या निवडणुकांचं मतदान पार पडल्यानंतर सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। कमर्शियल गॅस सिलेंडर संदर्भातला हा निर्णय कमर्शियल गॅस सिलेंडरमध्ये म्हणजे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 993 रुपयांची म्हणजे जवळपास 1000 रुपयांची वाढ झाली आहे। 19 किलोच्या सिलेंडरसाठी आता 3071 रुपये मोजावे लागणार आहेत। तर 5 किलोचा LPG सिलेंडर सुद्धा 261 रुपयांनी महागलाय। या निर्णयाचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यवसायांवरती होणार आहे। आगामी काळात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स त्यांच्या मेन्यूच्या पदार्थांच्या किमती वाढवू शकतात, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे। तर व्यावसायिक सिलेंडर दरवाढीचा परिणाम हॉटेल उद्योगावरती, व्यावसायिकांवरती नेमका कसा होऊ शकतो हे जाणून घेऊया। अगदी कठीण झालंय, कारण आता अशी परिस्थिती आहे, ऑलरेडी 2 महिन्यापासून गॅसचं जे काही रोटेशन आहे ते तर मध्ये बंदच होतं। आम्ही सगळं चुलीवरतीच बनवतो। अजूनही भरपूरशा आमच्याकडे चुलीच आहे। फक्त फ्राय पॅनसाठी ज्या काही थोड्याफार आता टाक्या येतात आहे त्या वापरून, पण त्या पण आता कॉस्टली झाल्या आहे। आणि आजच्या न्यूजला डायरेक्ट 1000 रुपये प्लस होतात आहे। म्हणजे एक तर हॉटेल इंडस्ट्री ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे, कारण हा डिपेंडिंग धंदा आहे। एवढी माणसं घेऊन चालणं आहे, कस्टमरला पण परवडलं पाहिजे आणि सगळे सामान्य लोकांना पण परवडलं पाहिजे। सरकारकडे एक तर यांनी आज 60% वाढवलंय, म्हणजे जो आम्हाला 1950 रुपयाला मिळायचा तो आता 3000च्या आसपास मिळेल। म्हणजे 60% तुम्ही इन्क्रीज केलंय 1 मेला। मला तर वाटलं होतं आज 1 एप्रिल फुल केलं काय सरकारने, पण ते काहीच विषय नाही। आता यांनी वाढवलंय ते कशासाठी वाढवलंय ना, आपल्या इथे युद्ध नाहीये, काहीच विषयच नाहीये, तर तुम्ही इथलं वाढवण्याचा काय प्रश्न आहे? यांनी सरकारने या गोष्टीचा विचार करावा। सामान्य लोकांना याचा परिणाम होणार आहे। तेव्हा मी व्यवसाय करतो म्हणजे काय, मी खिशातनं टाकून मी तोटा सहन करून काही करणार नाही। याचा परिणाम काय होईल? कस्टमरवर होईल। जो एंड ग्राहक आहे त्याला तर 100% याचा परिणाम होणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।